महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कारल्याची भाजी, सुकी भाजी बनवणार आहोत चना डाळ घालून आणि डब्यासाठी पण उपयोगी आहे, खूप हेल्दी आहे आणि लहान मुलांच्या पण टिफिनसाठी देऊ शकता आपण। आणि याचं प्रमाण तुम्हाला कसं घ्यायचे, कारले किती घ्यायचे, चना डाळ किती घ्यायचे, किती भाजी करायची, किती जणांसाठी करायचे त्यानुसार घ्या। मी चण्याची डाळ रात्रीच भिजू घातली होती। चण्याची डाळ जरा शिजायला वेळ लागते म्हणून आपण रात्रीच भिजू घालायची। मी एक छोट्या वाटीनं वाटीभर घेतली होती, रात्री 2-3 वेळा स्वच्छ धुवून भिजू घातली। आता आपण तेल गरम करायला घेतलं आहे। आता जिरे घालून घेऊ मध्ये। जिरे छान तडतडले की मध्ये मोहरी घालून घेऊ। कुठल्याही भाजीची टेस्ट हे जिरे आणि मोहरी छान तडतडली पाहिजे, तेव्हाच भाजीची टेस्ट छान येते। आणि एक कांदा असा कट करून घेतला आहे स्वच्छ धुवून, तोही घालून घ्यायचा आहे। मी इथं लसूण घालून घेतला आहे 8-10 पाकळ्या। तुम्ही अद्रक पण घाला, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी फक्त लसूणच घातला आहे। याला पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता 8-10 पाकळ्या कढीपत्ता घातला आहे। कढीपत्त्याने पण कोणत्याही भाजीची चव खूप छान येते। कुठल्याही भाजीमध्ये कशामध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर छान वाटतो, तुम्ही नक्की टाका। आता याला पण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरच करायचं आहे। एक टमाटर मी कट करून घेतला आहे स्वच्छ धुवून, तोही घालून घेऊ आपण। त्यालाही छान परतून घेऊ तेलामध्ये। आता ही जी चना डाळ आपण रात्री भिजू घालून घेतली, कारण मला टिफिनला द्यायची होती सकाळी लवकर, तर शिजते म्हणून मी रात्रीच भिजू घातली होती। आणि हे कारले आहे त्याला मी मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं कांदा आणि टमाटे कट करेपर्यंत। त्याला नंतर 2-3 वेळा स्वच्छ धुवून नंतर टाकायचं, त्याचा कडवटपणा थोडा कमी होतो। कारले कडू कमी लागण्यासाठीची हे टिप्स आहे। आता ह्याच्यामध्ये आपले जे रेग्युलर मसाले आहेत, लाल तिखट, हळद आणि मी काळा मसाला घातला आहे। काळा मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर। त्याच्यामध्ये जिरे धणे सर्वच असतं, त्याच्यामुळं वेगळं काही घालण्याची गरज नाही। पण तुम्ही जेही कुठले मसाले खाता ते तुम्ही घाला। जिरे पावडर, धणे पावडर तुम्ही घालू शकता। आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ घालून घेऊ मध्ये। मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊ। थोडीशी इथं मी कोथिंबीर घातली आहे। आता थोडी घालायची आणि नंतर पण भाजी शिजल्यानंतर थोडी घालायची, छान लागते मग। रात्री डाळ भिजू घातल्यामुळं शिजली लवकर। इथं थोडासा मी गूळ पावडर टाकली आहे त्याचा कडूपणा कमी होण्यासाठी। आणि इथं शेंगदाण्याचं कूट मी मोठे चमचा, पोहे खायच्या चमच्याने 2-2.5 चमचा घातला आहे। ते ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही आवडत असलं तर नाही घातलं तरी चालते, पण त्याच्याने चव खूप छान येते, त्यामुळे तुम्ही नक्की घाला। आणि अशा प्रकारे भाजी कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा। भाजी माझी पटकन शिजली होती, डाळ रात्री भिजू घातल्यामुळं कारले शिजण्याच्या आधी डाळ शिजली होती। इथं पाहू शकता, मी कारले चेक केलं, कारले शिजतच आले आहेत बऱ्यापैकी। आता झापून ठेवलं आपण तर 2-3 मिनिटात भाजी आपली झाली आहे। मी थोडंसं 2 चमचे पाणी टाकलं आहे। तुम्हाला जर भाजी थोडी पातळ करायची असेल तर इथं पाणी घालू शकता, पण मला सुकी करायची होती त्यामुळं मी पाणी नाही घातलं। माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।